नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत। बाळांनो, आज आपण पीवायक्यू ची जी बॅच आहे ना ती महत्त्वाची लॉन्च करणार आहोत। त्याच्या आधी ना पीवायक्यू चे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे। कारण काय, तुम्ही जर बघितलं ना आपल्या पोलीस भरतीमध्ये एक 80% सिलेबस हा ना रिपीट होतो आणि तो 80% सिलेबस जो रिपीट होतो ना याचं कारण काय आणि कोणते प्रश्न विचारले जातात हे खूप गरजेचं आहे। जर बघितलं ना पीवायक्यू मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, पीवायक्यू मध्ये गणित हा विषय ना खूप महत्त्वाचा आहे। गणित हा विषय कारण का एक 90% किती 90% जर बघितलं गणित एक 90% प्रश्न जसंच तसे विचारले जातात। तुम्ही जर हा 2024 चा जर पॅटर्न बघितला ना, या पॅटर्न मध्ये आणि मागच्या 2023 च्या क्वेश्चन मध्ये ना एक सामायिक आहे, म्हणजे भरपूर प्रश्न एक असे की रिपीट विचारलेले। मग तुम्ही कसली हे करताय, येणाऱ्या भरतीमध्ये देखील ना जे काही प्रश्न विचारले जाणार आहे ना हे पीवायक्यू चे 90% प्रश्न हे रिपीट होणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामधली ना एकमेव बॅच असे जी पीवायक्यू बॅच आपण चालू करत आहोत। आणि यामध्ये तुम्ही जर बघितलंय जीके असेल, मराठी व्याकरण असेल, हे पूर्ण विषय आपण कव्हर करणार आहे। त्याच्यामुळे पीवायक्यू हे खूप अत्यंत महत्त्वाचे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आपल्याला आज पहिला जो क्वेश्चन आहे ना पीवायक्यू मध्ये, आपण ही प्रश्नपत्रिका मुंबई कारागृह बरोबर याच्यावरचे जे विचारलेले प्रश्न आहे ना हे प्रश्न बघणार आहे। मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की कोणते टॉपिक महत्त्वाचे, काय टॉपिक महत्त्वाचे याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या। चलो वेळ न करता पहिला क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे। काय सांगितलंय की 12 व 18 या संख्यांचा लसावी किती? काय विचारलाय, या संख्यांचा लसावी किती? कुणाचा? 12 व 18 चा। मी सांगितलंय हे 12 आणि हे 18 यांचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे। मग लसावी म्हणजे काय, मी याच्या आधी तुम्हाला माहिती सांगितलंय। लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, याला काय म्हणायचं, लसावी। असो, या दोन्ही संख्याला कोणत्या संख्येने भाग जातो रे भाऊ? 2 ने भाग जातो का नाही? बघ, बेसक 12 आणि बे9 18 झाला। आता जे परत आलेल्या दोन संख्या आहेत 6 आणि 9, या दोन्ही संख्याला 3 ने भाग जातो। कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो। 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9। मग आता लसावी म्हणजे काय, मी सांगितलंय लसावी म्हणजे या सर्व संख्यांचा गुणाकार। 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो, लसावी असतो। गुणाकार करा, बेत्रिक 6, 6 गुणिले 2 12 आणि 12 त्रिक 36, लसावी किती झाला? 36। लसावी किती झाला? 36। पर्याय नंबर 4 बरोबर। समजला? हा प्रश्न विचारलेला आहे। असाच प्रश्न देखील या वर्षी देखील विचारला जाऊ शकतो, फक्त अंक चेंज होऊ शकता। समजला? चलो आगे पुढचा क्वेश्चन बघा। परत बघा, दुसरा क्वेश्चन देखील लसावी आणि मासावीवर विचारलाय। म्हणजे कारागृहाच्या पेपर मध्ये किती क्वेश्चन हे लसावी आणि मासावी या टॉपिक वर विचारले तुम्ही स्वतः बघायचे। ओके, असो 22 व 27 यांचा मासावी किती? 22 व 27 यांचा मासावी विचारलाय। काय विचारलाय? मासावी। बघ लक्ष देऊ, ऑप्शन पहिला ऑप्शन 1 आहे, 5 आहे, 3 आहे, 7 आहे। 22 आणि 27 या दोन्ही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग जातो का रे भाऊ? जातो का सांग बरं मला? नाही जात। बघ 22 ला जर 2 ने भाग गेला तर 27 ला भाग जातो का 2 ने? जात नाही। मग मासावी म्हणजे काय की या दोन्ही संख्याला एका संख्येने भाग गेला पाहिजे। इथं भाग जातो का? नाही जात दोन्हीला। मग ज्या वेळेस या दोन्ही संख्याला एका संख्येने भाग जात नाही त्यावेळेस त्यांचा मासावी हा 1 असतो। त्यांचा मासावी काय असतो? 1 असतो।
म्हणजे 22 व 27चा सामायिक विभाज्यक हा 1 आहे, म्हणून लसावी किती असेल यांचा 1 आहे. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. समजला? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, अत्यंत उपयुक्त आहे. हे प्रश्न लिहून घ्यायचे असेल लिहून घ्या, आणि जर लिहायचे नसतील तर सराव करा. आता मी टॉपिक शिकवलेत आणि त्या टॉपिकवर काय गरजेचं आहे तर PYQ. चलो आगे. परत पुढचा प्रश्न बघा. काय क्वेश्चन आहे? 45% बरोबर किती? हा प्रश्न शेकडेवारी या टॉपिकचा आहे. 45% मला सांगा, 45% शेकडेवारीमध्ये मी शिकवलंय. 45% या शब्दाचा अर्थ काय? भागिले 100. टक्के या शब्दाचा अर्थ काय? भागिले 100. जर मी आता या दोन्ही संख्येला भाग दिला तर येणारं उत्तर हे माझं असणार आहे. हा शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. असो बघा, कितने भाग जातो? 5 ने भाग जातो. कितीने? 5 ने. 5 9 45, 5 दोन्ही 10 आणि वरचा 0, तर तुमचं उत्तर असेल 9/20. 9/20. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. संपला. एवढे सोपे प्रश्न विचारले. ओके, काय अडचण? टेन्शन घ्यायचं नाही. सर्व गोष्टींना माझ्यावर सोडून द्या. गणित हा विषय परफेक्ट करून देणार. मी जे काय PYQ घेतोय ना, हे अत्यंत महत्वाचे. त्याच्यामुळे व्यवस्थित या PYQचा अभ्यास करा. याच्यातूनच तुमच्या टॉपिकचा देखील अभ्यास होणार आहे. कळतंय? चलो आता बघा परत पुढे काय क्वेश्चन आहे. 150% म्हणजे किती? काय क्वेश्चन आहे? 150% म्हणजे किती? आताच घेतला मागचा क्वेश्चन. 150%. मी आताच सांगितलंय 150 ला 150% या शब्दाचा अर्थ काय? टक्के म्हणजे भागिले 100 बाळांनो. भागिले किती? 100. आता या दोन संख्याला भाग द्यायचा आपल्याला. काय करायचं? भाग द्यायचा. हा 0 कट, हा 0 कट. ऑप्शन पॉइंट मध्ये आहेत का रे भाऊ? पॉइंट मध्ये आहेत. मग भाग देत बसायचा नाही. हा खालचा एक 0 कट करा आणि वर एक संख्या सोडून पॉइंट द्या. तुमचं उत्तर असेल 1.5. उत्तर किती असेल? 1.5. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. समजला? काय अडचण कुणाला? ओके, जायचं पुढे. चलो आगे. पुढचा क्वेश्चन बघा. 40,000 रुपये किमतीचा मोबाईल 600 रुपये तोटा घेऊन विकला तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती? माझा मोबाईल आहे. माझा मोबाईल 40,000 रुपयाचा आहे. मी 600 रुपये तोट्याने विकतोय. कशाने विकतोय? तोट्याने. तर विक्री किंमत काय? तर विक्री किंमत काय असा प्रश्न आहे. बघा, तोटा झालाय तर मला विक्री किंमत विचारलंय. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा म्हणजे तुमची असेल विक्री किंमत. मी 40,000 रुपयाची वस्तू 600 रुपये तोटा करून देतोय, म्हणजे तुम्हाला किती रुपयाला देतोय? माझी खरेदी किंमत आहे 40,000 रुपये आणि 40,000 रुपयाची जी वस्तू आहे मी 600 रुपये तोटा करतोय. किती रुपये तोटा? 600. याचा अर्थ मी ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला विकली असेल तर 40,000 मधून 600 रुपये वजा करा. 40 मधून 600 गेले, 39,400 रुपयाला ती मी वस्तू तुम्हाला विकली असेल. किती रुपयाला? 39,400. त्यांनी विचारलं विक्री किंमत किती? पर्यायामध्ये बघा, विक्री किंमत 39,400. आता बघा इथं काय झाले? 40,000 झालंय ना. इथं ना फक्त काय पाहिजे? 4,000. किती हजार पाहिजे? 4,000 पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती हजार पाहिजे? 4,000. हे जे 40 झालंय हे काय झालंय? चुकीने झालंय. बरोबर ना? ओके, चला बघा काय की इथं 40,000च्या ऐवजी 4,000 रुपयाचा मोबाईल आहे. किती हजार रुपयाचा मोबाईल आहे? 4,000 रुपयाचा मोबाईल आहे आणि मला 600 रुपयाचा तोटा झालाय. तर तुमची विक्री किंमत असेल 4,000तून 600 गेले 3,400 रुपये.
ही तुमची घेण्याची खरेदी किंमत आहे, माझी विक्री किंमत आहे. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. समजला? चलो जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन बघा. 4000 रुपये किमतीचे घड्याळ शेकडा 12 तोटा घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला? मी 4000 रुपयाचं घड्याळ आहे माझ्याकडे आणि ते मी तोटा किती शेकडा 12% तोट्याने विकले. बघा हे 4000चं घड्याळ आहे, मला 12% तोटा झाला. किती टक्के? 12%. टक्के या शब्दाचा अर्थ आहे भागिले किती? 100. टक्के म्हणजे भागिले 100. ही काय भेटल मला? विक्री किंमत किंवा तोटा भेटल. बरोबर. भाग द्या. हा शून्य कट, हा गेला, हा गेला. 12 बार 12 चौक किती? 48 आणि वरचा शून्य. 480 रुपये मला तोटा झाला. किती रुपये तोटा झाला? 480 रुपये तोटा. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. आणि त्यांनी काय विचारले शेवटी? तर किती रुपये तोटा झाला? तर 480 रुपये हा तोटा झालाय. समजला? व्यवस्थित नोट डाऊन करायचा, खूप महत्वाचे. आणि हेच प्रश्न परत रिपीट होण्याची 100% शक्यता आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. असो, चलो पुढे बघा. आता बघा, 2 नाणी फेकले असता कमीत कमी 2 हेड छापा मिळण्याची संभाव्यता किती? 2 नाणी म्हणजे 2 कॉइन आहेत, 2 रुपये आहेत. बरोबर. हा एक कॉइन आहे समजा आणि हा दुसरा एक कॉइन आहे. ज्यावेळेस मी हे दोन्ही कॉइन हवेमध्ये फडकवतोय त्यावेळेस मला हेड हेड दोन्ही कॉइन वर वरच्या बाजूस हेड हेड. आता एच या शब्दाचा अर्थ काय? भाऊ एच म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. या 2 कन्सेप्ट महत्वाचे. जर मी 2 नाणे हवेमध्ये फेकले, दोन्ही नाणे, तर या वरच्या बाजूस दोन्ही नाण्यावर एच येईल. परत एकदा हवेमध्ये फेकला, एका नाण्यावर एच येईल आणि दुसऱ्या नाण्यावर टी येईल. परत दोन्ही नाणे फेकले, मग परत काय झालं? दोन्ही नाण्यावर टी टी आला. आणि परत मी वर एकदा फेकला, एका नाण्यावर टी आला आणि दुसऱ्या नाण्यावर एच आला. तर मला ह्या 2 नाणे फेकल्याच्या बाद किती शक्यता मिळते? तर 4 शक्यता मिळतात. किती? 4. मग संभाव्यता म्हणजे काय? याच्या आधी मी टॉपिक मध्ये शिकवलंय. एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. आता काही विद्यार्थी म्हणतील सर हा एन ऑफ एस काय आणि एन ऑफ ए काय? हा एन ऑफ एस म्हणजे तुला एकूण किती शक्यता भेटल्या? 4 भेटल्या. ही पहिली शक्यता, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. मग एन ऑफ एस किती झाला? 4 झाला. आता एन ऑफ ए म्हणजे काय? विचारलेला प्रश्न. एन ऑफ ए म्हटलंय काय? कमीत कमी 2 हेड पाहिजे. कमीत कमी किती पाहिजे? 2. मग जास्तीत जास्त कितीही चालतील पण 2च्या खाली नकोय हेड. हेड म्हणजे हा एच किती पाहिजे? कमीत कमी 2. मग इथं 4 पैकी कमीत कमी 2 हा किती वेळा भेटतोय रे भाऊ? किती वेळा भेटतोय? एकच वेळा भेटतोय. किती वेळा? 1 वेळा. मग 4 पैकी 1 ही झाली संभाव्यता. मग ती संभाव्यता मिळण्याची 1/4 किती असेल? 4. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. समजला? हा संभाव्यता टॉपिक देखील मी शिकवलाय. ओके, प्रॉपर व्यवस्थित बघा. खूप भारी शिकवलंय, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि संभाव्यता बद्दल काहीच कन्सेप्ट तुमची राहणार नाही. 2 नाणे फेकल्याच्या बाद 1 नाणे जर फेकले तर काय भेटल? एच आणि टी. 1 नाणे फेकल्यावर काय भेटल? एच आणि टी, हेड आणि टेल. परत 1 ठोकळा फेकल्याच्या बाद काय भेटल? 6 भेटतात. 2 ठोकले फेकल्याच्या बाद किती भेटतील? 36 भेटतील. या गोष्टीनं खूप महत्वाचे. आणि आजकाल ना संभाव्यता टॉपिक वरनं खूप काही प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हा टॉपिक करणं खूप गरजेचं आहे. ओके, चलो. असंच जर परत प्रश्न आला ना, तुमचा चुकला नाही पाहिजे. आता हा
2 नाण्यावर होता, कधी एका नाण्यावर विचारला जाईल, कधी 3 नाण्यावर देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खूप महत्वाचे. असो, पुढे बघा. 96 मीटर लांबीची दोरीचे 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावी लागेल? एक 96 मीटर लांबीची दोरी आहे समजा. ही दोरी ना, ही एक दोरी आहे, हिची लांबी आहे 96 मीटर. किती मीटर आहे? 96 मीटर लांबी. हिचा प्रत्येक तुकडा हा 12 मीटर लांबीचा आहे. तर हिचे 8 तुकडे बनविण्यास ती किती वेळा कापावी लागेल? आता बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो. ही 96 मीटर लांबीची दोरी आहे. 8 तुकडे करायचे. किती? 8. तर मला किती ठिकाणी कापावी लागेल? पहिल्यांदा मी 1 ठिकाणी कापली, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7. किती ठिकाणी कापली? 7 ठिकाणी कापली, पण तुकडे 8 झाले. तुकडे किती झाले? 8 झाले. बघ कसे, हा एक तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा आणि हा 7वा आणि हा 8वा. किती तुकडे झाले? 8. पण तू किती ठिकाणी कापली दोरी? किती ठिकाणी कापली दोरी? 7 ठिकाणी कापली. किती ठिकाणी? 7. म्हणजे तुझा पर्याय नंबर किती बरोबर आहे? 2. संपला क्वेश्चन. एवढे सोपे. कारण का आपल्या हे प्रश्न घेतलेले आपण सर्व प्रश्न, आणि हेच प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त भरणं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या 3 विषयावर द्यायचं आहे. 75 पैकी तुम्हाला कसे 70+ मार्क येतील ना, हे बघा बाळांनो. कारण का जीकेचा साठा खूप आहे. ओके, चलो आगे. आता बघा, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा. हा प्रश्न देखील मी घेतलेला आहे. ओके, चलो बघा. एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. त्यांच्या पायाची संख्या 230 आहे. कशाची संख्या? पायाची संख्या. पायाची संख्या किती आहे? 230. व डोक्याची संख्या 70 आहे. डोक्याची संख्या किती आहे? 70 आहे. तर त्या शेतामध्ये गायी किती, असा हा प्रश्न विचारला. हा प्रश्न 2 प्रकारे सॉल्व करू शकतो. बाय ऑप्शनली याचं उत्तर आपल्याला लवकर निघेल पर्याय मार्गाने, बरोबर. आणि जर तुम्ही स्टेपने जरी सॉल्व केला तरी तुम्हाला सॉल्व करता येतो. आता काय करा, मी गायी म्हटलंय ना, गायी समजा मी बाय ऑप्शननी ना गायी धरल्या 45. गायी किती धरल्या? 45. मला सांग, कोंबड्या किती असतील रे भाऊ? कोंबड्या किती असतील? कोंबड्या जर 70 डोके हे गायी आणि कोंबड्यांचे आहेत, आणि या 70 डोक्यापैकी 45 डोके गायीचे आहेत, तर या 70 मधून 45 जर मी डोके वजा केले तर राहिलेले 25 डोके हे कोंबड्याचे असतील. किती डोके? 25 डोके कोंबड्याचे असतील. समजलं? 70 डोके दोन्ही मिळून किती आहे? 70. गायी अधिक कोंबडे. आणि या 70 डोक्यापैकी 45 डोके गायीचे आहेत, तर उरले कोंबड्याचे किती? 70 मधून 45 गेले, कोंबड्याचे डोके असतील 25. आता आपल्याला पायाची संख्या 230 येते का नाही ऑब्झर्व करायचे. मला सांग, गायीला पाय किती रे भाऊ? लॉजिक साधा क्वेश्चन आहे. गायीला पाय 4. मग अशा गायी किती आहेत? 45 गायी आहेत. किती आहेत? 45. एका गायीला 4 पाय आहेत, तर 45 गायीचे किती? 4 पंचे 20, 2 गेले, 4 चौक 16, 16 अधिक 2, 180 पाय हे गायीचे झाले. कशाचे झाले? गायीचे. तसंच तुझ्याकडे कोंबड्या 25 आहेत, आणि प्रत्येक कोंबडीला किती पाय असतात? 2 पाय असतात. सर किती पाय असतात? 2. एका कोंबडीला 2 पाय, अशा 25 कोंबड्या, तर 25 कोंबड्यांचे पाय झाले 50 पाय. किती झाले? 50. आणि या दोघांची बेरीज जर 230 आली तर घेतलेला हा पर्याय आपला 100% बरोबर आहे.
हा कमी वेळ लागतो समजण्यासाठी, एवढं प्रॉपर शिकवतोय. 180 अधिक 50 230 म्हणून घेतलेला पर्याय 4 बरोबर. समाप्त. आणि हा प्रश्न ना याच पद्धतीने सॉल्व्ह करा, कारण काय की बाय ऑप्शनली हे प्रश्न सोपे जाता आणि स्टेप मांडली ना हे प्रश्न थोडे अवघड जाता. याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला की प्रॉपर अभ्यास हा करावा लागतो. कन्सेप्ट पाहिजे त्यासाठी, आणि ती कन्सेप्ट देखील मी प्रश्न वाईज सांगणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, समजला? परत एकदा बघा, परत एकदा सांगतो, समजला पाहिजे रे, माझं महत्व काय समजला पाहिजे. एका शेतात काही कोंबड्या व काही गाय आहेत. त्यांच्या पायाची संख्या 230 आहे, डोक्याची संख्या 70 आहे, तर गायी किती? पायाची संख्या 230 आणि डोके किती आहेत? 70 आहेत, बरोबर. बघ मी काय धरलं, बाय ऑप्शननी 45 गायी धरल्या. कोंबड्या किती रे भाऊ? ह्या 70 डोक्यामधून 45 जर गायीचे डोके असतील तर उरले 25 हे कशाचे? कोंबड्याचे, बरोबर. मग आता एका गायीला पाय 4 अशा 45 आहेत. 45 गुणिले 4 180 पाय झाले. तसंच एका कोंबडीला पाय 2, 25 गुणिले 2 50 झाले. आणि या पायांची बेरीज किती आली? 230, म्हणून घेतलेला पर्याय बरोबर. समजला नक्की? चल आगे 10 नंबरचा प्रश्न बघा. पुढे काय सांगतो बघा. 6000 रुपये छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला 5150 रुपयाला एक किमतीला मिळाला तर सूट किती रुपये भेटली? सूट ही टक्क्यामध्ये नाही तर रुपयामध्ये विचारलंय. बघ 6000 रुपयाचा मोबाईल आहे आणि तो ना मी तुला दिलाय 5150 रुपयाला. याचा अर्थ तुला सूट किती रुपये भेटली? साधा क्वेश्चन आहे ना. शून्यातून शून्य, इथला एक, इथं 10तून 5 गेले 5, परत इथं राहिले किती? 9, 9तून 1 गेला 8, तर 850 रुपये सूट भेटली. किती रुपये? 850 रुपये. समजला? 850 रुपये सूट आहे, ही रुपयामध्ये सूट आहे. कोणत्या वेळेस तुला टक्केमध्ये देखील सूट ही विचारली जाऊ शकते, त्यावेळेस कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे पण सांगेल. आणि या ज्या काही गोष्टी आहे ना, हा पण टॉपिक पूर्ण टॉपिक कव्हर केले आपण. ओके, तुम्हाला आता सोपं जात असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि शेवटपर्यंत लेक्चर बघत चला. आपण एका लेक्चरमध्ये ना जास्त नाही, फक्त 15 क्वेश्चन घेणार आहे, पण खूप अत्यंत महत्वाचे घेणार आहे, कारण का परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असते. चलो. एका व्यापाऱ्याने 520 रुपयाच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? 520 रुपयाच्या मोबाईलवर किती सूट दिली? 15%. 15% सूट म्हणजे किती रुपये दिली हे काढू आपण. काय करायचं सोप्या भाषेत? शून्य कट शून्य कट, भाग द्या. 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15, परत 2 ने भाग जातोय. बे 1 बे, बे दोन्ही 4 उरला 1, बे सक 12. 26 गुणिले 3 गुणाकार करून घ्या. 3 सक 18, 1 गेला 3 दोन्ही 6 अधिक 1 7, 78 रुपये सूट दिली. किती रुपये? 78 रुपये सूट. पण त्यांनी विचारलाय किती किमतीला पडेल. 520 रुपयावर तुला 78 रुपयाचं डिस्काउंट दिलंय. मग या 520 मधून 78 रुपये वजा कर, म्हणजे तुला किती रुपयाला तो मोबाईल पडला बघ. शून्यातून 8 जात नाही, एक इथं 10 मधून 8 गेले 2, इथं किती राहिला 1, इथला 1, इथं 11तून 7 गेले 4 आणि इथं राहिले 4. हा मोबाईल भेटला 442 रुपयाला. किती रुपयाला भेटला? 442 रुपये. समजलं? खूप महत्वाचे आहे, समजतंय? हेच प्रश्न विचारले जाणार आहे. चलो. राधाने 3650 रुपये किमतीची फुले विकली तर तिला शेकडा 15 प्रमाणे किती रुपये कमिशन मिळेल? ओके, बघ आता.
राधाने 3650 रुपये 3650 रुपये किमतीची फुले विकली तर तिला शेकडा 15 या प्रमाणे किती कमिशन मिळेल? म्हणजे काय करायचे, 3650 चे 15% काढायचे, शेकडा 15% म्हणजे भागिले किती, 100. ओके चल भाग दे, उत्तर काढ. हा शून्य कट, हा शून्य कट झाला कट. परत 5 ने भाग जातो, द्या 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. गुणाकार करून घेऊ आपण. 3 गुणिले 5, 3 5 15, 1 गेला. 3 गुणिले 6 18 अधिक 1 19, 1 गेला. 3 त्रिक 9, 9 अधिक हा आजचा 1 असे 10 आणि याला भागिले किती आहे रे भाऊ, 2. भाग दे, 2 ने भाग जातो. बे पंचे 10, बे चौक 8, उरला 1, 15 झाले. बे साती 14. आता बाकी किती राहिली, 1. भाग जात नाही, इथं पॉइंट, इथं 0 आणि हे बे पंचे 10 भाऊ, त्याला नफा झाला कुणाला, राधाला 547.5. पर्याय नंबर 1 बरोबर. 47.5 म्हणजेच 50. एवढं समजून घ्या, समजत असेल, समजला. चलो झाले आपले 2 ते 3 क्वेश्चन बाकी. आता शेवटचे काय पुढचा. राजेश नेत्याला मार्फत एक जुनी कार खरेदी केली. कारची किंमत 32,400 रुपये ठरली आणि दलाली 3.5% या प्रमाणे दिली, तर राजेशने किती दलाली दिली? 32,400 रुपये किंमत आहे आणि या 32,400 रुपयावर 3.5% दलाली दिली आहे. किती? 3 पॉइंट. मग या 32,400 चे 3.5% या शब्दाचा अर्थ आहे 100. टक्के या शब्दाचा अर्थ किती आहे? 100 झाला. आता बघ, वर इथं एक संख्या सोडून पॉइंट आहे. किती संख्या सोडून? एक संख्या सोडून असेल तर खाली एक शून्य वाढवायचा आणि पॉइंट कट. आणि 2 संख्या सोडून असेल तर खाली 2, 3 असेल तर 3. ओके, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट झालं. 5 ने भाग जातो. 5 दोन्ही 10 आणि 5 7 35. परत बे एक बे, बे एक बे, उरला 1, 12 झाले. बे सक 12, बे दोन्ही 4. राहिलं काय? 162 गुणिले 7. गुणाकार करून घेऊ आपण. 7 दोन्ही 14 ला 4, 1 गेला. 7 6 42 अधिक 1 43, 4 गेले. 7 1 7, 7 4 11, 1134 रुपये दलाली दिली. किती? 1134. पर्याय नंबर 1 बरोबर. संपला क्वेश्चन. हे असे प्रश्न आहे. ओके चलो, खूप सोपे. फक्त काय रे की अभ्यास जास्त करा, सराव ना गणिताचा जास्तीत जास्त करत जा. जेवढा तुम्ही गणिताचा सराव करणार ना तेवढं गणित तुम्हाला सोपं वाटणार. त्याच्यावर प्रक्रिया करा. फक्त तुम्ही असं नका बोलू की गणित हा विषय अवघड आहे, अवघड आहे, असं नाही. सराव करा, 100% होईल. आणि मी सांगतो ना, मी जेवढं घेतोय ना तेवढं करा. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही येणार, काहीच नाही येणार. फक्त मी घेतोय ना तेवढंच करा, 100% रिझल्ट भेटल. शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रक्कम होईल? मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 400 रुपये आणि याची रास होणार आहे, रास होणार आहे 460 रुपये. किती होणार आहे? 460 रुपये. मला सांग व्याज किती असेल रे भाऊ? व्याज. मग व्याज म्हणजे तुला माहिती पाहिजे, व्याज म्हणजे रास वजा मुद्दल. रास आहे 460 वजा मुद्दल किती आहे? 400 रुपये. व्याज किती भेटल? 60 रुपये. व्याज किती भेटल? 60 रुपये व्याज भेटल. आता हे 60 रुपये व्याज किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं 60 रुपये. तर एका वर्षाचं किती रुपये? साधं सिंपल आहे ना,
एका वर्षाचं 20 रुपये. किती रुपये? 20 रुपये एका वर्षाचं. मग आता हे 20 रुपये व्याज कशावर भेटतं? मुद्दलवर. शॉर्टकट सांगितला बरं का या क्वेश्चन मध्ये. 400 रुपयावर एका वर्षाला 20 रुपये भेटतंय, तर त्यांनी व्याजाचा दर विचारलाय. दर म्हणजे गुणिले 100. शॉर्टकट सांगितला. 2 शून्य कट 2 शून्य कट 4 पंचे 20. व्याजाचा दर 5%. संपला क्वेश्चन. खूप महत्वाचा. ओके चलो. आणि आजच्या जे काय आपण घेतलेले मुंबई कारागृहाचे PYQ प्रश्न आहे, आपण 15 आणि 10चा असा पॅटर्न राबवणार आहे, कारण का तुम्हाला पण सोपं गेलं पाहिजे. आजच्या लेक्चर मधला ना शेवटचा प्रश्न बघून घ्या. काय सांगितले? 30 सेकंदाचे 2 मिनिटाशी असलेले गुणोत्तर काय? हा प्रश्न कोणत्या टॉपिक मधला आहे? गुणोत्तर आणि प्रमाण. कोणत्या टॉपिक मधला आहे? गुणोत्तर आणि प्रमाण. जशास तसा हा प्रश्न आहे. जशास तसा मी घेतलेला प्रश्न तसाच उत्तरलाय. मग मी काय सांगतोय की PYQ खूप महत्वाचे आहे, कारण काय हाच प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात येणाऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो. खूप महत्वाचं आहे. PYQ करा, 100% रिझल्ट भेटल. काय सांगितलंय बघा. 30 सेकंद च गुणोत्तर किती? 2 मिनिटासोबत. पहिली गोष्ट, या दोघांचं युनिट सेम आहे का रे? युनिट सेम आहे. हा सेकंद आहे तर हा मिनिट आहे. दोघांचं युनिट सारखं कर. हे 30 सेकंदला 30 सेकंद ठेव. मला सांग 2 मिनिट म्हणजे किती सेकंद? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर 2 मिनिट म्हणजे किती? 60 गुणिले 2 120 सेकंद. मग या 2 मिनिटाच्या ऐवजी मी किती घेऊ शकतो? 120 सेकंद घेऊ शकतो. आता झाली का दोघांची युनिट सेम? देणं भाग. येणार उत्तर तुझं. 0 कट 0 कट 3 1 3 आणि 3 चौक 12. उत्तर असेल 1 4. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. समजला? असेच आता याच्या पुढचे जे काही प्रश्न असतील ना या मुंबई कारागृह पेपर मध्ये, ते प्रश्न आपण पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करू. ओके समजलं? नोट डाऊन करा आणि PYQ चा जास्तीत जास्त अभ्यास करा. जे आपले मित्र आहेत ना त्यांना पण सांगा, आपले नातेवाईक असतील त्यांना पण सांगा PYQ चं महत्व किती आहे. आणि जो व्यक्ती लागलेला आहे, तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, त्या व्यक्तींना विचारा की PYQ चं महत्व काय आहे. आज मी सांगितलं माझ्या लेक्चर मधून, पण तुम्ही पण, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, जो व्यक्ती तुमचा मित्र असेल, तुमचे नातेवाईक असतील, यांना विचारा की PYQ चं किती महत्व आहे. आणि या PYQ मुळेच तुमचा मित्र असेल, तुमचे नातेवाईक असतील, हे भरती झाले. आणि तुम्हाला जर भरती व्हायचं असेल ना तर PYQ खूप महत्वाचे. ओके चलो धन्यवाद.